गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA तृतीय वर्ष सेमिस्टर 5वा पेपर नंबर 10वा याच्यामधला जो युनिट आपण सुरू केलेला आहे प्रकाश योजना आणि वायू विजन. मागील काही तासिकांमधनं आपण प्रकाश योजनांचा जो काही सिलेबस आहे, जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. आत्ताच्या या तासिकेपासून आपण आता त्याच्यातला दुसरा पार्ट म्हणजे वायू विजन या संदर्भामध्ये बोलणार आहोत. वायू विजन म्हणजे व्हेंटिलेशन. तर व्हेंटिलेशन किंवा वायू विजन ह्याच्यामध्ये मुख्य घटक म्हणजे हवा. तर ही जी काही हवा आहे, ही हवा जी आहे ती व्यक्तीचं स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी किंवा चांगलं राहण्यासाठी ताज्या आणि शुद्ध हवेची गरज जी आहे ती व्यक्तीला असते किंवा लागत असते आणि ह्याची पुरेशा प्रमाणातली गरज ही पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या घरामध्ये शुद्ध हवेचा पुरवठा होणं देखील आवश्यक आहे. आता घरामध्ये जर हवा खेळती असायला पाहिजे किंवा खेळती ठेवायची आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला वायू विजनाची सोय करावी लागते किंवा सोय करणे म्हणजेच घरामध्ये खेळती हवा असण्यासाठीची सोय करणे होय. घरामधली अशुद्ध हवा बाहेर काढणे आणि बाहेरची शुद्ध हवा घरात घेणे म्हणजे वायू विजन होय. श्वासोच्छ्वासासाठी म्हणजे श्वास घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी, घेण्यामुळे आणि सोडण्यामुळे घरातील हवा जी आहे ती दूषित होत असते आणि श्वसनामुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी कमी होते आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी वाढते. म्हणजे बाहेर सोडलेली हवा जी आहे ती गरम असून त्याबरोबर वाफ, काही जीवाणू, काही सेंद्रिय पदार्थ, कर्बाम्ल वायू आणि हवेतील कुबट आणि खराब घटक हे जे आहेत ते आपल्या खोलीमध्ये पसरले जातात किंवा खोलीच्या आर्द्रतेच्या व तापमानाच्या प्रमाणानुसार त्याची वाढ होते आणि मग त्या ठिकाणी जो व्यक्ती श्वासोच्छ्वासाची क्रिया करत आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी श्वसन क्रिया करताना त्रास जाणवतो किंवा त्याला श्वास घेण्याचा त्रास जो आहे किंवा अडचण जी आहे त्याला ती त्या खोलीमध्ये जाणवत असते. मग त्या ठिकाणी घाम येणे, तेथे राहणाऱ्या व्यक्तीला अस्वस्थता वाटणे किंवा अस्वस्थ अशी जाणीव त्या माणसाला होणे. मग असे होऊ नये म्हणून त्या घरातील त्या खोलीतील हवा जी आहे ती खेळती आणि उबदार अशी हवा त्या ठिकाणी राहायला पाहिजे. आणि घरातील किंवा खोलीतील वायुविजन योग्य पद्धतीने करण्यासाठी किंवा शुद्ध हवेचा पुरवठा करणे आणि अशुद्ध हवा किंवा दूषित हवा जी आहे ती घराबाहेर काढण्यासाठी घरातील दरवाजे आणि खिडक्या याची रचना जी आहे ती योग्य वायुविजनासाठी मदत करत असते. किंवा वायुविजन योग्य पद्धतीने जर साधायचं असेल तर आपल्याला आपल्या घराच्या दरवाजे खिडक्यांची दिशा आणि जागा या दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागते. तर आता थोडक्यात वायुविजनाची व्याख्या जी आहे ती आपण या ठिकाणी बघूया. तर खोलीतील दूषित हवा म्हणजे आपल्या खोलीमध्ये तयार होणारी दूषित हवा. आता ही दूषित हवा का तयार होते आपण आत्ताच बघितलं की आपण जो श्वासोच्छ्वासाची क्रिया करत असतो म्हणजे आपण जो उच्छ्वास करत असतो त्याच्यामुळे आपल्या खोलीतील हवा जी आहे ती दूषित होत असते. आणि म्हणजेच की खोलीतील दूषित हवा किंवा गर्दीच्या ठिकाणची दूषित हवा काढून टाकून त्या ठिकाणी शुद्ध हवेचा पुरवठा करणे किंवा हवेतील अशुद्धता कमी करणे म्हणजे वायुविजन होय. म्हणजे थोडक्यात आपण आत्ता सुरुवातीला बघितलं होतं की शुद्ध हवेचा पुरवठा, अशुद्ध हवा काढून शुद्ध हवेचा पुरवठा म्हणजे वायुविजन होय. तर या ठिकाणी खोलीतील अशुद्धतासुद्धा या ठिकाणी आपल्याला कमी करणं म्हणजे देखील वायुविजन आहे. आपल्याला हे या व्याख्येवरून लक्षात येते. तर आता वास्तुशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये शहा, काळे आणि पत्की यांच्या मते की वायुविजन म्हणजे नैसर्गिक रीतीने अथवा तांत्रिक साधनाद्वारे म्हणजे नैसर्गिक पद्धत किंवा यांत्रिक पद्धत याच्याद्वारे शुद्ध हवेचा पुरवठा करणे म्हणजे वायुविजन होय. मग आता हा शुद्ध हवेचा पुरवठा करणे आणि सोबतच आपल्या या हवेतील अशुद्धता कमी करणे किंवा दूषित हवा त्या ठिकाणी काढून घेणे
किंवा बंद जागेमध्ये आरामदायक वातावरणाची स्थिती निर्माण करणे किंवा कायम राखणे म्हणजे वायुविजन होय. तर अशा पद्धतीने काळे, पत्की आणि शहा यांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर थोडक्यात, आता म्हणजे व्याख्यात आपण 2 बघितल्यात, पण थोडक्यात वायुविजन म्हणजे काय? तर थोडक्यात वायुविजन म्हणजे आपल्या शरीराकरता आरामदायक आणि आल्हाददायक वातावरणाची स्थिती कायम राखणे किंवा पुरवणी करणे किंवा त्याचा पुरवठा करणे म्हणजे वायुविजन होय. आता आधुनिक संकल्पनेनुसार किंवा मॉडर्न कन्सेप्टनुसार हवेतील तापमान, आर्द्रता, वेग आणि शुद्धता या सर्वांच्या नियंत्रणाचा समावेश जो आहे तो वायुविजनामध्ये होतो. बेसिक कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे शुद्ध हवा घेणे आणि दूषित हवा बाहेर टाकणे ही बेसिक कन्सेप्ट आहे व्हेंटिलेशनची, वायुविजनाची. परंतु आधुनिक कन्सेप्टमध्ये हवेतील तापमान, आर्द्रता, वेग, शुद्धता या सर्वांच्या नियंत्रणाचा समावेश जो आहे तो मॉडर्न व्हेंटिलेशनमध्ये किंवा मॉडर्न कन्सेप्टमध्ये मोजला जातो किंवा त्याची गणना जी आहे ती याच्यामध्ये होत असते. यालाच आपण एअर कंडिशनर म्हणजे वातानुकूल असं याला आपण म्हणतो. म्हणजे वातानुकूलन याला इंग्लिशमध्येच एअर कंडिशनर असं म्हटलं जातं. आणि ही मॉडर्न कन्सेप्ट आहे किंवा आधुनिक संकल्पना आहे वायुविजनाची. आता वायुविजनामध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या असतात किंवा कोणत्या बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात? तर साधारण 4 बाबी ज्या आहेत त्या वायुविजनामध्ये महत्त्वाच्या असतात. तर ह्या 4 बाबी कोणत्या आहेत? तर नंबर 1ची बाब आहे की प्राणवायूचा योग्य पुरवठा करणे. दुसरी गोष्ट आहे की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी करून त्या ठिकाणची हवा जी आहे ती खेळती ठेवणे किंवा त्या ठिकाणची हवा खेळती राहणे. हवेतील घाणेरडे, दूषित आणि कुबट किंवा खराब वास जे असतात, जे घाणेरडे वास असतात ते वास नाहीसे करणे. त्याच्यानंतर शेवटचा बाब आहे किंवा शेवटचा मुद्दा आहे की शरीराला आरामदायक वाटेल एवढा गारवा त्या खोलीमध्ये, त्या जागेमध्ये निर्माण करणं. या 4 गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्याला वायुविजनामध्ये महत्त्वाच्या ठरतात किंवा वायुविजनाच्या बाबतीने जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा वायुविजनासाठी किंवा चांगल्या वायुविजनासाठी या 4 बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. चांगल्या वायुविजनाकरता घरामध्ये दरवाजा, खिडक्या ह्या भरपूर आणि फ्रंट टू फ्रंट म्हणजे समोरासमोर असल्या पाहिजेत किंवा असाव्यात. त्याच्यामुळे काय होतं की खोलीतील हवा किंवा घरातील हवा जी आहे ती त्या ठिकाणी खेळती राहण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे खिडक्यांच्या वरती व्हेंटिलेटर जर नसतील तर तीच गरम हवा जी आहे, जी दूषित झालेली असते, ती हवा थोड्या वेळानंतर थंड होऊन पुन्हा रूममध्ये एंटर करते किंवा त्यालाच ऑक्सिजन स्वरूपामध्ये घरात राहणारे व्यक्ती ग्रहण करत असतात किंवा घेत असतात. म्हणून वायुविजन म्हणजे केवळ शुद्ध हवेचा पुरवठा करणे एवढंच नसून त्याच्याबरोबर जी खोलीमध्ये दूषित हवा निर्माण झालेली आहे ती दूषित हवासुद्धा खोलीबाहेर काढली पाहिजे किंवा त्याला काढण्यासाठी त्या स्वरूपाची रचना जी आहे ती आपल्या घरांमध्ये केलेली असली पाहिजे. खोलीतील हवा सतत खेळती ठेवणे ही क्रिया देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे दूषित झालेली हवा बाहेर काढणं ही गोष्ट तर आहेच आहे, परंतु खोलीमध्ये सतत हवा खेळती ठेवणं हा एक दृष्टिकोन आपला वायुविजनामध्ये महत्त्वाचा आहे. साधारणपणे खोलीच्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या 1 भाग जो आहे किंवा 1 क्षेत्रफळ जे आहे ते तितकं क्षेत्रफळाच्या खिडक्या ज्या आहेत त्या प्रत्येक खोलीला असाव्यात. म्हणजे एका खोलीच्या क्षेत्रफळाच्या 0.5 मापाचं खिडकी ती त्या खोलीला असली पाहिजे. थंड देशामध्ये किंवा एखाद्या गार वाऱ्याच्या देशामध्ये किंवा गार हवेच्या देशांमध्ये हे वारं जे डायरेक्ट घरामध्ये एंटर करतं खिडक्यांच्या माध्यमातून
ते डायरेक्ट अंगावरती येऊन झोंबू नये किंवा अंगाला त्याचा डायरेक्ट स्पर्श होऊ नये म्हणून तेथील खिडक्या ज्या आहेत त्या साधारणपणे लेहोरेड लेहोरेड म्हणजे काय की आपण सगळेजण रेल्वेमध्ये बसलेलो असतात, तर रेल्वेमध्ये जी खिडकी असते, एक बाहेरची खिडकी एक आतली खिडकी, तर त्या आतल्या खिडकीला तिरप्या स्वरूपाच्या खाचेचे काच असतात किंवा लोखंडी पट्ट्या असतात. तर त्याच्यामुळे काय होतं की बाहेरून एंटर करणारी हवा जी आहे ती सरळ व्यक्तीच्या संपर्कात न येता ती सुरुवातीला वरती छताच्या दिशेने जाते आणि त्याच्यानंतर ती खाली म्हणजे व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासासाठी उपयुक्त होत असते. म्हणून साधारणपणे जे देश थंड देश आहे किंवा ज्या ठिकाणचं वारं हे थंड आहे अशा ठिकाणच्या घरांना अशा स्वरूपाच्या खिडक्यांची रचना ही केलेली असली पाहिजे किंवा तशा खिडक्या या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे ताजी हवा खोलीत येते, परंतु ती प्रत्यक्ष अंगावर न येता म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीच्या संपर्कात न येता त्याचा वावर आधी छताच्या दिशेने होतो आणि मग नंतर त्याचा उपयोग व्यक्ती आपल्या स्वतःच्या श्वासोच्छ्वासासाठी करू शकतो. हवा, प्रकाश व वायुविजन हे उत्तम राहावे म्हणून घरे साधारणपणे एकमेकांना चिटकून असू नये. एका घराला चारही बाजूने म्हणजे चारही दिशेने थोडीफार का होईना पण मोकळी जागा जी आहे ती त्या ठिकाणी असायला पाहिजे. परंतु दोन घरांमध्ये जर एकच भिंत असेल म्हणजे कॉमन भिंत असेल तर त्या ठिकाणी जसं की रो हाऊस, चाळीसारखी ठिकाणं किंवा एखाद्या गल्लीमध्ये असणारी जी घरे असतात त्या ठिकाणी फक्त म्हणजे एक भिंत कॉमन असल्यामुळे किंवा दोन भिंती कॉमन असल्यामुळे फक्त फ्रंट आणि बॅकच जो आहे तो त्या माणसाला किंवा त्या घरातल्या व्यक्तींना प्रकाश आणि वायुविजनासाठी सोयीचा ठरतो. म्हणून त्या ठिकाणी त्या दोनच दिशेला म्हणजे जितकी उपलब्ध जागा आहे मोकळी राहण्यासाठी त्या दिशेला त्या प्रमाणामध्ये खिडक्यांचे दरवाज्यांची जागा ठेवून त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं वायुविजन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला साधता येतं. तर काही ठिकाणी कॉन्क्रीटच्या भिंती किंवा जास्तीत जास्त दरवाजे खिडक्या त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि जर तसं करता येत नसेल तर अशा ठिकाणी कॉन्क्रीटच्या किंवा इतर वस्तूंच्या जाळ्यांचा उपयोग करून विद्युत पंखे म्हणजे एक्झॉस्ट फॅन जे आहे त्याचा वापर करून आपण त्या खोलीतील हवा जी आहे ती शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा उत्तम वायुविजन जे आहे ते आपण त्या ठिकाणी साधू शकतो. आत्ता आपण यामध्ये वायुविजन म्हणजे नेमकं काय आहे आणि वायुविजन योग्य पद्धतीने होण्यासाठी कुठल्या 4 बाबी महत्त्वाच्या असतात आणि वायुविजनाची ओल्ड कन्सेप्ट काय आहे आणि मॉडर्न कन्सेप्ट काय आहे याच्याबद्दलची एकंदर आणि संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आत्ता ह्या तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की वायुविजनाचे प्रकार कोणते कोणते आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे टाईप्स असतात, प्रकार असतात. तसेच वायुविजनाचे देखील 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अंतर्गत वायुविजन आणि दुसरा म्हणजे बहिर्गत वायुविजन म्हणजे इंटरनल व्हेंटिलेशन अँड एक्सटर्नल व्हेंटिलेशन. तर इंटरनल व्हेंटिलेशन म्हणजे काय या संदर्भात आपण पहिल्यांदा माहिती करून घेऊया. तर इंटरनल व्हेंटिलेशन म्हणजे किंवा अंतर्गत वायुविजन म्हणजे घर, कारखाने याच्यामध्ये शुद्ध हवा येण्यासाठी केलेल्या सर्व सोयींना अंतर्गत वायुविजन असे संबोधले जाते. म्हणजे घर आणि कारखाने याच्यामध्ये शुद्ध हवेच्या पुरवठ्यासाठी जी केलेली सोय असते ती म्हणजे अंतर्गत वायुविजन होय. श्वासोच्छ्वास आणि इतर क्रियांमुळे उदाहरणार्थ पदार्थांचं ज्वलन म्हणजे जेव्हा आपण त्याला फोडणी देतो किंवा कुकिंग करतो तर या कुकिंग मेथडमुळे जो काही हवा दूषित होते, पदार्थाचं ज्वलन होतं, धूर निर्माण होतो, धूळ असते इत्यादीमुळे दूषित झालेल्या गरम व आर्द्र हवेला बाहेर काढून घालवण्याकरता अंतर्गत वायुविजन करणे हे आवश्यक आहे घरामध्ये आणि कारखान्यामध्ये. घरामध्ये शुद्ध हवेचा पुरवठा होण्याकरता दरवाजे खिडक्या पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी दरवाजे खिडक्यांची जागा
त्यांची संख्या आणि त्यांचा आकार या 3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतात किंवा महत्त्वपूर्ण मानल्या जातात. दरवाजे व खिडक्यांच्या वरती व्हेंटिलेटर्स म्हणजे जी हवा गरम होऊन वरच्या दिशेने जाते ती बाहेर पडण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांच्या वरती व्हेंटिलेटर्स असणे आवश्यक आहे. व्हेंटिलेटरमुळे खोलींमधील श्वासोश्वासामुळे गरम व हलकी झालेली हवा ही बाहेर फेकली जाते आणि शुद्ध हवा जी आहे ती दरवाजे आणि खिडक्यांच्या माध्यमातून खोलीमध्ये एंटर करत असते किंवा आतमध्ये येत असते. पंखे, कूलर आणि एक्झॉस्ट फॅन जे आहेत ते यांच्या मदतीने म्हणजे फॅन, कूलर आणि एक्झॉस्ट फॅनच्या मदतीने खोलीतील हवा ही आपल्याला खेळती ठेवता येते. त्याच्यानंतर आहे बहिर्गत वायुविजन. अंतर्गत वायुविजन आपण बघितलं, आता आपल्याला बघायचं आहे बहिर्गत वायुविजन. तर बहिर्गत वायुविजन म्हणजे काय आहे, तर घरामध्ये शुद्ध हवा येण्यासाठी घराभोवती मोकळी जागा असावी. म्हणजे सेंटर जिथे घर बांधतोय आपण त्याच्या घराच्या 4ही बाजूने मोकळी जागा ही त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याचप्रमाणे आजूबाजूला झाडे असावी की जेणेकरून प्राणवायूचा पुरवठा जो आहे तो योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होऊ शकेल. झाडांमुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड जे आहे त्याचे प्रमाण जे आहे, कार्बन डायऑक्साईडच्या वायूचे प्रमाण जे आहे ते झाडांमुळे कमी होते आणि प्राणवायूचे प्रमाण म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण ते त्या ठिकाणी वाढण्यासाठी झाडे जी आहेत ती मदत करतात. झाडांमुळे शुद्ध हवा अशुद्ध हवेत मिसळते व त्यामुळे हवेतील अशुद्धतेचे प्रमाण जे आहे ते झाडांमुळे कमी केले जाते. हवेतील ओझोन वायू जो आहे किंवा ओझोन जो गॅस आहे हा प्राणवायूमुळे अपायकारक सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. म्हणजे ओझोन हा वायू जो आहे तो प्राणवायूमुळे नष्ट होतो. त्याचप्रमाणे उन्हामुळे बरेच रोगजंतू जे आहेत ते नष्ट होत असतात. पावसामध्ये हवेत तरंगणारे पदार्थ जसं धूळ आहे, जमिनीवरची खाली बसलेली घाण आहे व हवा स्वच्छ आणि शुद्ध होते. म्हणजे पावसामुळे हवेत तरंगणारे पदार्थ आणि सोबत धूळ ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या खाली बसतात आणि त्याच्यामुळे हवा जी आहे ती त्या ठिकाणी स्वच्छ आणि शुद्ध अशी त्या ठिकाणी होत असते. बाहेरून शुद्ध हवा येण्याकरिता रस्ता व आजूबाजूच्या परिसरातील इमारती यांची स्थिती विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला जर खूप उत्तुंग अशा इमारती असतील, उंच अशा इमारती असतील तर त्या ठिकाणी आपल्याला हवेचा पुरवठा जो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून बहिर्गत वायुविजनासाठी ही एक गोष्ट महत्त्वाची असते की आपल्या घराच्या आजूबाजूला खूप उंच अशा इमारती असू नयेत आणि साधारणपणे बेताची झाडं झुडपं जी आहेत ती आपल्या घराच्या परिसरामध्ये असली पाहिजे. बाहेरून शुद्ध हवा घरामध्ये येण्यासाठी रस्ता आणि आजूबाजूच्या परिसरातील इमारती आणि झाडं झुडपं जी आहेत ती स्थिती आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावी लागते. आता बहिर्गत वायुविजनामध्ये कुठल्या बाबी आवश्यक असतात किंवा कुठले मुद्दे त्या ठिकाणी आवश्यक असतात, तर घराच्या आजूबाजूची जागा, मैदान आणि बगीचा या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजे जॉईंट भिंती किंवा सामायिक भिंतीच्या ऐवजी आपल्या घराच्या आजूबाजूला जागा असली पाहिजे. म्हणजे मोकळी जागा असली पाहिजे, मैदान असलं पाहिजे आणि बगीचा असला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला वायुविजनासाठी, चांगल्या वायुविजनासाठी आपल्याला त्या गोष्टीची मदत जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यानंतर आहे की घराच्या सभोवतालची मोठी झाडे असावीत. त्यामुळे दिवसभर भरपूर प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होतो आणि सूर्यप्रकाशामुळे रोगजंतू या ठिकाणचे नष्ट होण्यासाठी मदत होते. म्हणजे आपल्या घराच्या बाजूला किंवा आजूबाजूला परिसरामध्ये असणारी झाडं ही आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी मदत करतात. तिसरा मुद्दा आहे की झाडामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण जे आहे ते कमी होऊन हवा शुद्ध होत असते आणि शुद्ध हवा जी आहे आणि ही हवा जी आहे अशुद्ध हवेत मिसळते आणि त्याच्यामुळे अशुद्धतेची तीव्रता जी आहे, कन्सिस्टन्सी जी आहे ती त्या ठिकाणी कमी होण्यासाठी मदत होत असते. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे की हवेतील प्राणवायू जो आहे आणि ओझोनमुळे अपायकारक पदार्थांचा नाश जो आहे तो हवेतील प्राणवायूमुळे होत असतो. तर
साधारणपणे अंतर्गत वायुविजन म्हणजे काय आणि बहिर्गत वायुविजन म्हणजे काय या संदर्भातली एकंदर माहिती आणि वायुविजन म्हणजे काय हे आपण आजच्या या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. पुढच्या तासिकेमध्ये याचा पुढचा मुद्दा घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.